नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट नॉलेज डेली घेऊन येतो. IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, त्यामुळे एक मोटिवेशन मिळेल आणि दररोज नवीन तुमच्यासाठी चालू घडामोडी करंट नॉलेजचे प्रश्न घेऊन येणार आहो. IMP प्रश्न आहे. प्रश्न बघू. मुथूट पप्पाचंद ग्रुपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे शाहरुख खान. पुढील प्रश्न बघा. नुकतेच चर्चेत असलेल्या नासाचे मगेलन मिशन कशाशी संबंधित आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे व्हीनस. पुढील प्रश्न बघा. RBI कडे सध्या परकीय गंगाजळीचा साठा किती अब्ज डॉलर एवढ्या उच्चांकित पातळीवर पोहोचलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 648.7 अब्ज डॉलर. पुढील प्रश्न बघा. केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात देशात किती लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 1050 लाख टन गहू. पुढील प्रश्न बघा. नुकतेच मुकेश अंबानी यांना मागे टाकून कोण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे गौतम अदानी. पुढील प्रश्न बघा. तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे PV सिंधू. पुढील प्रश्न बघा. नुकतेच मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय कोणत्या बनल्या आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सिक्कीम. पुढील प्रश्न बघा. जैन आचार्य लोकेश मुनी यांनी कोणत्या देशात जागतिक शांतता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे अमेरिका. पुढील प्रश्न बघा. भारतीय नौदलासाठी मिसाईल व दारुगोळा हे सज्ज LSAM-13 हे जहाज कोणत्या ठिकाणच्या सेकॉन इंजिनियर प्रोजेक्ट PVT प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे विशाखापट्टणम. पुढील प्रश्न बघा. FIH हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे भारत. पुढील प्रश्न बघा. नुकतीच जपान भारत सागरी सराव JIMEX 2024 ची 8वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे योकोसुका, जपान.